मोहोपा नगर परिषदेच्या नाकर्तेपणाचा फटका. शिवजयंतीच्या पावन पर्वावरही शहरात कचऱ्याचे डोंगर आणि दुर्गंधीचा विळखा. संपूर्ण महाराष्ट्र आज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करत आहे. मात्र मोहोपा शहरात नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम दुर्लक्षामुळे या मंगल दिनाला गालबोट लागले आहे. शहराच्या विविध भागात कचऱ्यांचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेला दिसत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून उत्सवाच्या दिवशी नागरिकांना घाणीचा सामना करावा लागतोय. शहरातील मटन मार्केट परिसरातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि संतापजनक आहे. या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग साचले असून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी नाल्याचे घाणपाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वारंवार तक्रार करूनही नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी या भागाकडे फिरकत नसल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे आज शिवजयंती असतानाही प्रशासनाने या परिसराची किमान स्वच्छता करण्याची तसदी न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिकचे अवशेष आणि साचलेली घाण प्रशासनाच्या नाकर्तेपणाची साक्ष देत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे आणि तुंबलेल्या सांडपाण्यामुळे मोहोपा शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झालाय. नगर परिषद प्रशासन नागरिकांकडून कर वसूल करते, परंतु त्यांना किमान नागरी सुविधा आणि स्वच्छ वातावरण पुरवण्यास अपयशी ठरतोय. मोहोपा नगर परिषदेच्या या गलथान कारभाराचा स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केलाय. प्रशासनाने जर तात्काळ दखल घेऊन शहराची कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही आणि स्वच्छता मोहीम राबवली नाही तर येणाऱ्या काळात जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. आता तरी प्रशासन झोपेतून जागे होऊन नागरिकांना या नाकर्त्यातून मुक्त करणार का, असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. नमस्कार, मी चंदू मडावी. सिटी इंडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आहात आपलं मोहोप्यामध्ये आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या गावातील काही लोक आहे माझ्यासोबत, त्याच्याकडून चर्चा करून घेऊया. आणि या आपल्या गाव परिसरामध्ये कालचा बुधवार झाला आणि आज शिवजयंती निमित्त कचऱ्याची तर ढिगारा लावून ठेवली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण काही व्यक्ती आहे या गावातली, तर आपण थोडी चर्चा करून घेऊया. तर बघूया आपण की मंडळी काय म्हणतो. तर तुमचं नाव काय? माझं नाव राहुल अंजन. आपलं सोबत आहे राहुल अंजनकर भाऊ. आणि तुमचं इंग्रजी देऊन घ्या. तुमचं इथले नागरिक आहे आणि त्यांची काही समस्या आहे तर जाणून घ्या. तर राहुल भाऊ, आपण इथं पुष्कळच्या दिवसापासून राहतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांनिमित्त एक चांगला कार्यक्रम व्हायला पाहिजे, साफसफाई व्हायला पाहिजे. तर इथं साफसफाई नाही झाली, याच्यामध्ये दोष कोणाचा? हा देश नगरपालिकेचा आहे. कारण की ह्या उद्यानामध्ये साफसफाईचा सोडा, दारूंचा खच असतो, पिणाऱ्यांची मैफिल रंगते आणि नगरपालिकेचं याच्याकडे अक्षम दुर्लक्ष झालेलं आहे. नगरपालिका आज अशा व्यवस्थेत आहे की काल आठवडी बाजार झाला आणि येथे साफसफाईसुद्धा आठवडी बाजारमध्ये झाली नाही. हे किशन फाबूजी बनसोड उद्यान आहे आणि ह्या उद्यानात 2006 रोजी ह्या उद्यानाची स्थापना झाली होती. परंतु नगरपालिकेच्या अक्षम दुर्लक्षामुळे हे उद्यान उपेक्षित ठरत आहे. तुमचं काय म्हणणं? आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे या आपण शिवजयंती साजरी करतो. आणि आज काल बुधवार होता, मोहोप्याचा बाजार होता आणि त्या मोहोप्याच्या बाजारात अजूनही ढिगाची साफसफाई झाली नाही आहे. कुठलीच साफसफाई झाली नाही. बाबूजी बनसोडची नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोरची नाही, गांधी पुतळ्यासमोरची नाही. म्हणजे काल म्हणजे आज सर्वांनी म्हणजे त्या याच्यावर बहिष्कार टाकल्यासारखा केला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना. त्याच्यावर सीओचं लक्ष नाही आहे आणि नगराध्यक्षाचंही लक्ष नाही आहे. तर आम्ही यासाठी तुम्हाला बोलून तुमचे म्हणजे या माध्यमातून कमीत कमी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपलं मत आहे. तर समोरचा जो विषय आहे कचऱ्याचा, या कचऱ्याचा विषय माननीय जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, JDO साहेब यांच्याकडनं काय उपाययोजना होते समोर आपण
ठरवून घेऊया.